तर मित्रांनो, आपण हे फोगर सिस्टम विकत घेतले आहे. हे आपल्याला सोलार पॅनलवरती बसवायचे आहे. ह्याच्या साहाय्याने आपण सोलार प्लेट ज्या आहेत त्या क्लीन करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे ऑनलाईन परचेस केले आहे. त्याचबरोबर आपल्याला या क्लिप पण भेटलेला आहे. याच्यामध्ये आपण पाईप बसवून इन्स्टॉलेशन करणार आहोत व आपल्याला असा टी पाहिजे. हे आपण PVCचा टी घेतला आहे अर्धा इंचीचा. त्या टीला आपण हे फोगर बसवलेले आहे. बघू शकता इथे टेपलॉन टेप लावून आपण फोगर बसवायचे आहे व याचे कनेक्शन आता आपल्याला सोलार पॅनलवरती करायचे आहे. चला तर आपण पुढे पाहूया सोलार पॅनलवरती हे कसे बसवायचे व याच्या सहाय्याने आपण कसे सोलार पॅनल स्वच्छ करू शकतो. मित्रांनो, आपण बघू शकता ही आपली पाण्याची टाकी आहे. तर ह्या टाकीतूनच आपण फोगरसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता इथून पाण्याच्या टाकीचे आउटलेट आहे. या आउटलेटमधूनच आपण पाण्याच्या टाकीचे कनेक्शन आपण इथपर्यंत आणले आहे. बघू शकता इथे आपण एक HP ची मोटर बसवली आहे व तिला इथे सप्लाय देऊन आपण हे मोटरचं इनलेट आहे. इथून आपण मोटरला पाण्याच्या टाकीतनं पाणी देतो व हे मोटरचं आउटपुट आहे. ठीक आहे, हे आउटलेट आहे. तर ह्या आउटलेटचा पाईप आपण डायरेक्ट सोलार पॅनलवरती बसवलेला आहे फोगरला. चला तर आपण सोलार पॅनलवरती फोगर कसे बसवलेले आहेत हे बघू शकता आपला हा 20 किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट आहे. तर ह्या आपल्या सगळ्या सोलार प्लेट्स आपण टेरेसवरती बसवलेल्या आहेत. बघू शकता. तर याच्यामध्ये आपण प्रत्येक पॅनलवरती अशा पद्धतीने फोगर बसवलेले आहे. बघू शकता आपण मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे फोगर आपण अशा टीच्या साहाय्याने इथे बसवलेले. पॅनलच्या अगदी सेंटरला आपण हा फोगर बसवला आहे. एका पॅनलसाठी एक फोगर आपण बसवलेला आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक पॅनलवरती एक एक फोगर सेंटरला बसवलेला आहे. बघू शकता. व ह्या क्लिपच्या साहाय्याने आपण हे पाईप फिट करतो. ठीक आहे, या क्लिपच्या साहाय्याने आपण हे पाईप अशा पद्धतीने पॅक केलेले आहे त्याच्यावरती व प्रत्येक प्लेटवरती एक फोगर अशा पद्धतीने आपण जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढ्या प्लेटला एक एक फोगर बसवलेला आहे. ठीक आहे, व सुरुवातीला इथे एक कॉक बसवलेला आहे. कारण का तर बघू शकता आपल्याकडे अशा 10 लाईन्स आहेत. ठीक आहे, तर एकाच वेळेस सगळे फोगर जर आपण चालू ठेवले तर आपल्या फोगरला प्रेशर मिळणार नाही व प्लेट व्यवस्थित स्वच्छ होणार नाही. त्यामुळे आपण प्रत्येक एका लाईनसाठी एक एक कनेक्शन घेतलं आहे. आपण बघू शकता इथून आपण टी टाकून एक आउटलेट इकडे घेतला आहे ह्या लाईनसाठी. ठीक आहे, असंच आपण पुढच्या लाईनसाठी एक आउटलेट, त्याच्या पुढच्या लाईनसाठी एक आउटलेट, अशा पद्धतीने आपण जेवढ्या 10 लाईन आहे आपल्या प्रत्येक लाईनसाठी एक एक टी टाकून एक एक आउटलेट घेतला आहे व त्या आउटलेटला आपण एक इथे कॉक ठेवला आहे. बघू शकता हा कॉक ऑन केल्यावर आपला ह्या लाईनला जेवढ्या काही प्लेट्स आहेत तेवढ्या प्लेटचे फोगर चालू होतील. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक एक लाईन आपण इथे क्लीन करणार आहोत. ठीक आहे, आपण बघू शकतो इथे आपल्याकडे जेवढ्या काही प्लेट्स आहेत त्या सर्व प्लेट्स आपल्याला आता दिसत असतील व प्रत्येक प्लेटवर आपण एक एक फोगर बसवून इन्स्टॉलेशन केलेले आहे. यामुळे आपण एका एका लाईनचे फोगर चालू करून आपण एक एक लाईन स्वच्छ करू शकतो व अतिशय कमी पाण्याने हे आपण व्यवस्थित क्लीन करू शकतो व याला खर्चही तुलनेने बाकीच्या सिस्टमपेक्षा कमी असल्यामुळे ही सिस्टम आपल्याला परवडेबल आहे. चला तर आता आपण प्रत्यक्षात मोटर चालू करून फोगरचा प्रेशर चेक करू व फोगरच्या प्रेशरने कशा प्लेट स्वच्छ होतात हे आपण बघू. मित्रांनो, आपण बघू शकतो की आपण आता मोटर चालू केली आहे व आपले या पहिल्या लाईनचे जेवढे काही फोगर्स आहेत ते सर्व एकाच वेळेस चालू झालेले आहे व खूप चांगल्या प्रकारे प्रेशर आहे व या प्रेशरच्या साहाय्याने आपण बघू शकता आपल्या सोलार पॅनल एकदम व्यवस्थित क्लीन होत आहे. सोलार पॅनलवरती जर धूळ माती साचली तर आपली सोलार पॅनलची कार्यक्षमता ही कमी होते व जनरेशन कमी होते. त्यामुळे वेळोवेळी सोलार पॅनल स्वच्छ करणे अतिशय गरजेचे असते. बघू शकता हा कॉक आपण इथे चालू ठेवल्यानंतर हे आपले फोगर सुरू झाले आहे व खूप फास्ट व खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व पॅनल स्वच्छ करत आहेत. अशाच पद्धतीने आपण हा कॉक बंद करून पुढचा कॉक जर चालू केला तर त्याच्याही फोगर सगळे चालू होईल. बघू शकता आता पुढची लाईन आपण चालू केली आहे. या लाईनमध्ये जेवढे काही फोगर आहेत ते सर्व चालू झाले आहेत. बघू शकता अशाच पद्धतीने आपण काही मिनिटातच सर्व पॅनल आपले साफ करू शकतो. जर आपल्याला ही पद्धत आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपले काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.